मनाची। औषधाच्या नावाखाली गोवा राज्यनिर्मित बनावट देशी दारू मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने धडक कारवाई करून गुन्हा नोंद करून एकूण 71,36,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे, सहाय्यक आयुक्त दक्षता व अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग, तसेच प्रदीप पोटे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज या कार्यालयाकडून 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील म्हैसाळ फाट्याजवळ रोडवर मिरज या परिसरात सापळा रचून बनावट गोवा राज्यनिर्मित महाराष्ट्र राज्यात विक्री करता येणाऱ्या देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारा 10 चाकी कंटेनर MM40 CT 2814 या वाहनावर छापा टाकून वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली। सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकून आयात करीत असताना विविध प्रकारचे देशी दारू मिळून आले। यामध्ये कोकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा, गोवा नंबर 1 संत्रा देशी दारू या विविध प्रकारचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला। त्याची एकूण किंमत 41,36,000 इतकी आहे। तसेच सदर वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट MH46 BM 5751 WB 23F 7876 मिळून आल्या असून विविध 3 प्रकारचे बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत। यामध्ये अरिस्टो फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ मध्य प्रदेश, निकिता फार्मास्युटिकल्स स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड नागपूर व रुसन फार्मा लिमिटेड अंकलेश्वर गुजरात या कंपन्यांच्या नावाची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत। सदर गुन्ह्यामध्ये नमूद मुद्देमाल व वाहनासह एकूण 71,36,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये लभजीत गुरमेत सिंह राहणार पिलभीत उत्तर प्रदेश हा इसम मिळून आला, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे। सदर इसमाकडे गुन्ह्यातील जप्त मुद्देमालासह चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल गोवा राज्यातून आणला असून पुढे नागपूर या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती त्याने दिली। आरोपीकडे आणखीन तपास चालू आहे। सदर आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ व ई 80, 81, 83, 90 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे। ही कारवाई दीपक सुपे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज, लक्ष्मण पवार, अजय लोंढे, जयसिंग कुटावळे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज, तसेच इरफान शेख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, विनायक खांडेकर, स्वप्नील कांबळे, कविता सुपने, शाहीन शेख, जवान राज्य उत्पादन शुल्क मिरज आदींनी सदर गुन्ह्याच्या कारवाईत सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास दीपक सुपे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज हे करीत आहेत। आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर रोडवरती सापळा लावून अवैधरित्या गोवा बनावटीची महाराष्ट्रात आणलेली सुमारे 1050 बॉक्स बनावट देशी दारू पकडण्यात आलेली आहे। सदरील केसचा एकूण मुद्देमाल हा 71 लाखाचा मुद्देमाल आहे। सदर केसमध्ये बनावट देशी दारू ही तीन बनावट नंबर प्लेट तसेच 3 बनावट औषधांचे बिल दाखवून वाहतूक करण्यात येत होती। सदरील केसचा पुढील तपास चालू आहे। सदरील केसचा वाहनाची किंमत ही 30 लाख आहे आणि एकूण मुद्देमाल हा 71,36,000 आहे। म्हणजे फक्त देशी दारूचा मुद्देमाल 41,36,000 आहे।